हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तर ती फक्त चविष्टच नाही तर आरोग्यदायीसुद्धा आहे. कारण इथे जे आपण इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, साहित्य वापरणार आहोत तर ते मोड आलेले मूग आणि ज्वारीचं पीठ आहे. तर यापासून एकदम पौष्टिक अशी रेसिपी तयार होते. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही रेसिपी अत्यंत महत्त्वाची आहे सगळ्यांसाठीच, कारण यामध्ये गुणांबरोबर आरोग्यसुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये 4 हिरवी मिरची तसंच 1.5 इंच आले इथे मी वापरलेलं आहे. आल्याची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे. त्याचसोबत इथे मी 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक मोठी कोथिंबीर इथे मी वापरलेली आहे. त्याचसोबत इथे मी जे आपण मूग ठेवले होते मोड आलेले ते मी 1 वाटी इथे स्वच्छ धुवून मिक्सरच्या जारमध्ये असं घालून घेते. तर स्वच्छ धुवून आपल्याला हे निवडायचं पण आहे सुरुवातीला आणि याला सगळ्याला वाटायचं आहे. तर इथे पाणी न टाकता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि याला वाटून घेतलेला आहे. तरी बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण मस्त तयार झालेलं आहे. तर मिक्सर जेव्हा तुम्ही हे वाटत असता तर मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे वाटायचं आहे, म्हणजे एकदम बारीक पावडर नाही होणार. तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण. तर मी याला सगळ्याला बाउलमध्ये काढून घेते. हे बघा किती मस्त असं मिश्रण झालेलं आहे. आणि मोड आलेले धान्य आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतात. तर गरमीचा टाईम चालू आहे, खूप जास्त गरमी आहे. तर या गरमीमध्ये पोटाची उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर बघा असं सगळं मस्त यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूयात अजून एक महत्त्वाचा जिन्नस, तो म्हणजेच पत्ताकोबी. तर पत्ताकोबी असा मी बारीक किसून घेतलेला आहे. ज्याने आपण चीज किसतो त्याने मी इथं पत्ताकोबी किसून घेतलेला आहे. तो इथे मी वाटीभर घातलेला आहे. आता त्यानंतर इथे आपण घालूयात चवीपुरतं मीठ. त्यानंतर इथे मी घालते हळद. तर अर्धा चमचा इथे मी हळद वापरत आहे. त्यानंतर इथे मी घालते जिरा पावडर. तर जिरा पावडर 1 चमचा मी इथे वापरलेली आहे. आणि त्यानंतर इथे घालायचे सफेद तीळ. तर इथे मी सफेद तीळ 2 चमचे घातलेले आहे. काय होतं की तीळ जेव्हा आपण घालतो यामध्ये तर तिळाने याची चव मस्त येते, मस्त वाढते. आता इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्ती करू शकता. आता सगळ्याला काय करायचं आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं कणिक मळून घ्यायची आहे. तर जर तुम्हाला वाटलंच पीठ जास्त ओलं आहे तर तुम्ही यामध्ये अजून ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ मिक्स केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, मळून घ्यायचं आहे कणिक. आणि जर मळताना तुम्हाला वाटलं की पीठ जास्त झालं आहे तर तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावण्यानं मळू शकता, पण डायरेक्ट पाणी यामध्ये नाही ओतायचं आहे. आणि पाण्याची शक्यतो गरज पडत नाही, कारण कोबी इथे आपण वापरलेला आहे त्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाण्याची जास्ती गरजसुद्धा पडणार नाही तुम्हाला. आणि आपण भिजवलेले मूग इथे वापरलेले आहेत त्यामध्ये सुद्धा पाणी असतं, त्यामुळे काय की जास्ती पाणी घालण्याची गरज नाही. तर हे बघा असं मस्त मी मळून घेतलेलं आहे. तर परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे बघा. दिसायला पण मस्त दिसतं. एकदम कलर याचा सुंदर असा दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चविष्ट आहे, पौष्टिक आहे. तर आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता ज्यामध्ये मला हे स्टीम करायचं आहे, उकडायचं आहे, तर ते मी एक ताट घेतलेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे हे खाली चिपकणार नाही. तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे काय करायचं, व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की हे जेव्हा आपण काढू ना तर एकदम इझिली निघतात, अजिबात तुटणार वगैरे काही नाही आहेत. तर हे बघा मस्त असं तेल मी लावून घेतलेलं आहे पूर्ण थाळीला. आता यामध्ये हे केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि याला मस्त असं थापून घ्यायचं आहे हाताने. तर बघा अशा प्रकारे मी हाताने याला काय करते, मस्त थापून घेते. जेवढं तुम्हाला जाड किंवा पातळ ठेवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे करू शकता. तर अशा प्रकारे मी याला थापून घेते. हे बघा, तर मिश्रण असंच थापून घ्यायचं आहे आणि शक्यतो हे पातळच करा एकदम याचे थर, म्हणजे काय होतं की वड्या मस्त तळल्या जातात आणि अगदी कुरकुरीत होतात. तर बघा मिश्रण थापून घेतलेलं आहे मी एकदम मस्त. आणि यावरती आता थोडेसे
सफेद तीळ पुन्हा घालते म्हणजे हे दिसायला चांगलं दिसतं आणि चवीला तर मस्तच लागतं. तर थोडीशी मी ते 1 ते 2 चमचे तीळ वरून घातलेले आहेत आणि तीळ आपले चिपकले जातील म्हणून काय करायचं, याला चमच्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे, थोडंसं दाबून घ्यायचं आहे हलकं-हलकं. म्हणजे काय होतं की हे मिश्रणाला चिपकलं जाईल आणि वरच्यावर निघेल नाही. तर अशा प्रकारे काय करायचं, याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर हे बघा दिसायला किती एकदम मस्त असा हा रंग दिसत आहे. तर बघा अशा प्रकारे मी काय करते ना, सगळं व्यवस्थित याला चिपकवून घेते. म्हणजे काय होतं की हे जेव्हा आपण वड्या कापणार ना याच्या, तर हे अजिबात निघणार नाही आणि वडीसोबत तसंच आपल्याला खायला भेटेल. तर आता हे पसरवून झालेलं आहे. तर मी आता टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर बघा पाणी आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. झाकण काढून घेऊयात आणि यावरती ही प्लेट ठेवून देऊयात. जसे आपण मोदक वगैरे उकडतो ना त्याच पद्धतीने याला उकडायचं आहे. तर उकडायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटं लागतात बस. तर बघा मी याला उकडायला ठेवलेलं आहे आणि आता बघूयात तर 12 मिनटं झालेली आहेत. 12 मिनटाच्या नंतर बघूयात, तर टूथपिक यामध्ये घालून बघायची आहे. म्हणजे आपल्याला माहिती पडेल की कितपत हे शिजलेलं आहे. तर बघा अजिबात त्याला चिपकत नाही आहे, म्हणजे हे परफेक्ट असं शिजलेलं आहे. तर हे व्यवस्थित झालेलं आहे. आता याला थंड करून घ्यायचं आहे. तर मला मिनिमम 12 मिनिटच लागलेली आहेत. तर आता याला काय करूयात, आपण काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर काढताना जरा सावकाश काढायचं आहे, कारण हे खूप गरम आहे आणि पाणीसुद्धा खूप गरम आहे. तर व्यवस्थित याला कपड्याने पकडून असं काढून घ्यायचं आहे. तर बघा मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि याला थंड व्हायला ठेवलेलं. तर थंड करायचं आहे रूम टेम्परेचरवरती. तर हे थंड झालेलं आहे. आता काय करूयात, आपण याच्या मस्त अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर बघा मिश्रण थंड झालेलं आहे आणि साईडने हे आपोआपच सुटलेलं आहे, म्हणजे अजिबात चिपकलेलं नाही आहे. तर जशा आकारामध्ये तुम्हाला वड्या हव्या आहेत तशा तुम्ही कापू शकता. तर बघा मी अशा प्रकारे याला कापून घेते. तर जसं मीडियम आपण ढोकळा वगैरे कापतो ना, तर त्या शेपमध्ये मी यांना कापत आहे. जसं आपण मेथीची वगैरे वडी बनवतो किंवा मग कोथिंबीरची बनवतो, त्याच प्रकारे याला सुद्धा कट करून घ्यायचं आहे. हे बघा आणि किती मस्त कापल्या जातात, अजिबात तुटत वगैरे नाही आहे आणि कापताना सुद्धा कोणताच प्रॉब्लेम येत नाही, कारण हे परफेक्ट असं शिजलेलं आहे. जेव्हा हे मिश्रण तुमचं परफेक्ट शिजेल तर वड्या कापल्या जातील. जेव्हा का मिश्रण व्यवस्थित शिजणार नाही मात्र मग वड्या कापल्या जाणार नाहीत, त्या तुटतील किंवा मग चिकट अशा होतील. तर हे बघा अशा प्रकारे मस्त असं कापून घ्यायचं आहे. लहान मोठे जसे तुम्हाला आकार हवे आहेत तसे तुम्ही कापू शकता. तर मी इथे आता याला स्क्वेअरमध्ये कापलेलं आहे बघा आणि किती सहजासहजी ह्या वड्या एकदम निघतात आहे. हे बघा एकदम मस्त आणि एकदम चविष्ट अशा ह्या आपण वड्या बनवलेल्या आहेत, ते पण मुगाच्या पासून आणि ते पण कडधान्यापासून. तर शरीराला खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. आणि बघा आता मी कापून झालेले आहेत, तुम्हाला कलताने काढून दाखवते. एकदम मस्त असं निघत आहेत. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही प्लेट पलटी करून नंतर मग कट केल्या तरी चालेल, तरीही निघतील. तर हे बघा किती मस्त निघत आहेत, एकदम परफेक्ट अशा निघत आहेत, अजिबात तुटलेली वगैरे काही नाही आहे. आणि तुम्ही याला स्टोअर करून एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि 2 ते 3 दिवस याला आरामात ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही याला जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. बघा मी जवळून दाखवते. तर जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अशी मीडियममध्ये ठेवलेली आहे. तर वड्या कट करून झालेल्या आहेत, त्यांना तळून घेऊयात. तर तळण्यासाठी बघा मी अशी छोटी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम पाहिजे. आता तेल मीडियम फ्लेमवरती मी गरम करायला ठेवलं होतं. तर यामध्ये सगळ्या वड्या सोडून घेतलेल्या आहेत. आता यांना काय करायचं, आलटून-पालटून 1-2 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत या कुरकुरीत होत नाहीत. मस्त यांना कुरकुरीत होईपर्यंत रस्सं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा एकदम मस्त अशा ह्या होतात आणि यांना जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, ह्या पौष्टिक आणि क्रिस्पी कुरकुरीत एकदम चविष्ट अशा होतात. तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर बघा मस्त अशा वड्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत. एका बाजूने याला मस्त सुनेरा रंग आलेला आहे आणि असाच आपल्याला हवा आहे. तर आता काय करूयात, आपण यांना काढून घेऊयात. एकदम मस्त सुंदर असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. तर यांना काय करूयात, काढून घेऊयात.
तर बघा एकदम मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे चविष्ट. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, तोपर्यंत खात राहा. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.